नमस्कार. MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे जुलै 2025मध्ये जी काही 2025ची कंबाईंड ग्रुप बीची ॲड होती, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अनेक दिवसापासून आपण सर्वजण या ॲडची वाट बघत होतो. शेवटी ती आता प्रसिद्ध झाली आहे. आपण या व्हिडिओमध्ये या ॲडचे जे काही सविस्तर महत्त्वाचे मुद्दे तर ते बघणार आहोत. आता हा व्हिडिओ छोटा असणार आहे की कारण की आपण याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे ॲडबद्दल तेवढेच बघणार आहोत. बाकी मग एक्झामचा पॅटर्न आहे, एक्झामचा सिलेबस आहे, याबद्दलची जे काही सविस्तर व्हिडिओ असणार आहे तर तो आपण 1-2 दिवसामध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेऊनच येणार आहोत. पण आता आपण या ॲडबद्दल इथं समजून घेऊया की ॲडमध्ये नेमकं कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्याचे मग ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कुठून भरायचे, त्याचे डेट्स वगैरे या सर्व गोष्टी आपण इथे जाणून घेऊया. आता व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही MPSC लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर ते तुमचे मिस होणार नाही. तर आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. आता ही काही आज प्रसिद्ध झालेली ॲड आहे. याच्यामध्ये 282 पदांसाठी म्हणजे 282 जागांसाठी ही ॲड प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये जर आपण पदं पाहिले तर ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारीचे 3 पदं आणि राज्य कर निरीक्षक गट ब चे 279 पदं म्हणजे STIचे. याच्यामध्ये आपल्याला PSI आणि सब रजिस्ट्रारची काही पदं याच्यामध्ये सध्या तरी दिसत नाही आहे. सध्या तरी हे 282 पदं असे 2 या पोस्टसाठी आपल्याला दिसत आहेत. बाकी मग PSI आणि सब रजिस्ट्रारची पदं येईल किंवा नाही येईल याच्याबद्दल तुमच्याही मनामध्ये शंका असेल, पण मला एक असं वाटतं की याच्यामध्ये काही दिवसांनी PSI असेल किंवा सब रजिस्ट्रार असेल, या दोन्ही पदाचे जे काही पद आहेत तर त्या ॲड होण्याची शक्यता आहे. आता आपण याच्यामध्ये महत्त्वाचे पुढचे मुद्दे की फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. 1 ऑगस्टपासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. शेवटची डेट असणार आहे ती म्हणजे 21 ऑगस्ट 2025पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येऊ शकेल. महत्त्वाचे अजून दुसरे महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहे तर ते म्हणजे की वेतन श्रेणी इथं दिलेली ते तुम्ही बघून घेऊ शकता. जसं 44,900 ते 1,42,400 सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO आणि STIसाठी 38,600 ते 1,22,800 STIसाठी पात्रता भारतीय नागरिकत्व लागणार आहे. जे एज्युकेशनल म्हटलं तर आपलं ग्रॅज्युएशन कंपल्सरी तिथं लागत असतं. ॲपेरिंग असताना सुद्धा आपण प्रिलिम्सचा फॉर्म भरू शकतो, पण मेन्सला आपल्याला ग्रॅज्युएशन हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगूच या, जेव्हा सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न बघू या गोष्टीबद्दल. सध्या ॲडच आपण बघतोय. वयोमर्यादा दोन्ही पदासाठी जे काही वयोमर्यादा दिलेली तर मिनिमम 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. आणि जर का तुम्ही रिझर्वेशनमधनं येत असाल तर मग रिझर्वेशनसाठी त्यांनी जे काही आहे तर ते इथं दिलेलं आहे 5 वर्षाचं एक्सटेन्शन. आणि दिव्यांग असेल तर जास्त भेटतं 7 वर्षाचं म्हणजे जवळपास 45 वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादा दिव्यांगांसाठी मिळते. अजून महत्त्वाचे मुद्दा आहे म्हणजे निवड प्रक्रिया, ज्याच्यामध्ये जे आपण पॅटर्न बघणार आहोत त्याच्यानुसार म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू होणार. इथं काही अटी आणि नियम त्यांनी दिलेले आहेत, तर ते सध्या तरी काही एवढं बघायची गरज आपल्याला नाही, कारण की आपण एक थोडक्यात हा व्हिडिओ इथं कव्हर करतो आहे. परीक्षेचे टप्पे तेच की संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, म्हणजे एकच पूर्वपरीक्षा होणार आहे, पण मुख्य परीक्षा वेगवेगळी होणार आहे. तर ती 400 एक म्हणजे वेगळी नाही होणार, एकच होणार आहे. मुख्य आणि पूर्वपरीक्षा दोन्ही पदासाठी त्यांचं जे काही मेरिट असेल तर ते वेगवेगळं लागणार आहे. तर हे परीक्षेचे टप्पे आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथं ही जाहिरात अगदी थोडक्यात बघितली. जर का तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल किंवा काय मला प्रश्न असतील तर तुम्ही नक्की ते कमेंट बॉक्समध्ये टाका, तिथं आपण उत्तरं देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाता जाता एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.